आज नाश्त्यामध्ये मी केलेलं होतं इडली आणि सांबार, कारण आमच्या घरी आज आलेले होते पाहुणे. आता ते कोण आहेत हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे कळेलच. इडली सांबार आणि चटणी तर भारी झालेलीच, पण त्याच्यापेक्षा भारी झालेलं आजचं दुपारचं जेवण, ज्याच्यामध्ये मी केलेलं होतं नॉनव्हेज. कारण आज आलेला माझा भाऊ, आमचे भाऊजी, ज्यांना आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही ह्याच्या आधी खूप वेळा बघितलेला आहे, आणि माझा अजून एक भाऊ आलेला, मावशीचा मुलगा. आणि आपल्या घरी जेव्हा पाहुणे येतात किंवा आपल्या घरातले सगळे उपस्थित असतात ना, तेव्हा आपल्या घरात सगळं जेवण बनतं, म्हणजे एकदम ताट भरून जेवण बनतं. पण जेव्हा आपण घरामध्ये 2च कोणतरी व्यक्ती असू, तेव्हा किती ॲडजस्टेबल आपण जेवण करतो ना. म्हणजे तुमच्यासोबतसुद्धा असं होतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी हे असं का म्हणते हे व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला कळेलच. दुपारच्या टायमिंगला आम्ही जात होतो बाहेर, कारण मला घ्यायची होती चप्पल, आणि आईंचीसुद्धा 2 कामं होते, ते सुद्धा करायचे होते. अवधूतनं चप्पल घातली तरीसुद्धा त्याला कडेवरतीच बसायचं. असं हा का करतो ना, मला खरंच कधी कधी कळत नाही. अवधूची ही चप्पल मी ऑनलाईन घेतली आहे. खूप छान चप्पल आहे आणि त्यालासुद्धा खूप आवडली. फिटिंगला एकदम परफेक्ट बसलेली आहे. चप्पलच्या दुकानमध्ये गेलो, चप्पल पटकन सिलेक्ट झाली माझी, लवकर आवडली मला चप्पल. ही जी पायामध्ये मी ब्लॅक घातली ती चप्पल घेतली. घरी आलो आणि घरी आल्यावरती मला करायचे होते भगरचे डोसे, आणि हा पूर्ण डाव फसलेला, कारण भगरमध्ये ऑलरेडी बटाटा होता, त्यामुळेच तो तव्यावरती पूर्ण ती भगरचं पीठ जे ते पसरत होतं. आई आणि ह्याचं असं काय खेळणं चालू होतं मला काहीच कळालं नाही. त्यांनी ते खेळत होते तोवर मी आत गेले. जो सकाळी सांबार केलेला त्यामध्येच थोडेसे तांदूळ टाकले आणि आमच्या दोघींसाठी भात केला. असं मी मगाशी का म्हणले तुम्हाला आत्ता कळालं असेल ना. चला, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.